नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता दुसरी विषय गणित यामध्ये वर्षाचे महिने 12 दिनदर्शिका हा घटक पाहणार आहोत। या पाठाचे अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे आणि हा माझा परिचय। बालमित्रांनो, शालेय दिनदर्शिका किंवा कॅलेंडर हे आपण या पाठात पाहणार आहोत। याआधी तुम्ही भारतीय वर्षाचे महिने आणि इंग्रजी वर्षाचे महिने शिकलेलाच आहात, तर आता एका महिन्याचा परिचय आपण पाहूया। बालमित्रांनो, कोणता महिना आहे ओळखलत का? बरोबर, डिसेंबर। सन 2019 सालामधील डिसेंबर महिना आहे आणि या डाव्या बाजूला आठवड्याचे वार लिहिलेले आहेत। रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार। आणि डिसेंबर महिना किती दिवसांचा असतो? 31 दिवसांचा। बरोबर। पहा बरं, 1 तारीख कोणत्या वारी आहे? 1 तारीख रविवारी आहे आणि महिना संपला कधी आहे? 31 डिसेंबर मंगळवारी। बरोबर, छान। आता यश आणि रमा यांचा काय संवाद चालला आहे? चला तर पाहूया। यश, या डिसेंबर महिन्यात आपल्या शाळेत काय काय होणार आहे माहित आहे का तुला? होय, आपल्या शाळेच्या दिनदर्शिकेत दिलेले आहेच की। मग सांग बरं, शाळेत चित्रकला स्पर्धा किती तारखेला आहे? 20 डिसेंबरला। आणि क्रीडा स्पर्धा किती दिवस आहे सांग बरं? दिनांक 12 आणि 13 म्हणजे 2 दिवस आहेत। आता तू सांग, 25 डिसेंबरला कोणता सण आहे बरं? सोपय, 25 डिसेंबरला नाताळचा सण आहे। बरं, ठीक आहे, निघते आता। उद्या वनभोजन आहे ना, मला तयारी करायची आहे। बालमित्रांनो, ऐकला ना यश आणि रमाचा संवाद? रमाला उद्या वनभोजन होते म्हणून तयारी करायला तर ती निघून गेली। मग सांगा बरं, उद्या वनभोजन आहे म्हटल्यावर रमा आणि यशचा संवाद किती तारखेला झाला असेल? येते का लक्षात? 7 तारखेला वनभोजन म्हणजे 6 तारखेला दोघांचा संवाद झाला। आलं ना लक्षात? आता आपल्याला या कॅलेंडरच्या पानावरून एक कृती करायची आहे। या डिसेंबर महिन्यात किती रविवार आले आहेत पहा बरं? 5 रविवार। 5 रविवारच्या तारखा या ठिकाणी क्रमाने लिहून घेऊया। या तारखांमध्ये काय गंमत दिसते ओळखा बरं? नीट लक्ष द्या हं। 1 नंतर 8 तारीख आली आहे। 1च्या पुढे किती मिळवल्यानंतर 8 येतात? मोजा बरं। 1 आणि 7 8। आता 8 मध्ये किती मिळवल्यावर 15 येतात? 8 आणि 7 15। बरोबर। आता 15 मध्ये किती मिळवल्यावर 22 येतील? 15 आणि 7 22। आता 22च्या पुढे किती मोजल्यावर 29 येतील? 22च्या पुढे 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29। 22 मध्ये सुद्धा 7 मोजल्यावर 29 येतात। आली का गंमत लक्षात? या ठिकाणी या संख्यांमध्ये 7चा टप्पा दिसून आला। आता आणखी एक कृती। हा महिना पहा, बुधवारी कोणत्या तारखा आल्यात लिहून घेऊया।
बुधवार 4 वेळा आला आहे. 7, 14, 21 आणि 28. या तारखांमध्ये काय गंमत आहे पाहूया. 7 मध्ये किती मिळवल्यावर 14 आले? 7 आणि 7 14. 14 मध्ये किती मिळवल्यावर 21 आले? 14 आणि 7 21. 21 मध्ये किती मिळवल्यावर 28 आले? 21 आणि 7 28. म्हणजे या ठिकाणी सुद्धा 7चा टप्पा लक्षात आला. हीच आहे तारखांमधील गंमत. म्हणजेच एखादा वार 7 दिवसांनंतर पुन्हा पुन्हा येतो. यावरून आपल्याला माहीत असलेल्या वाराच्या तारखेमध्ये 7 मिळवून किंवा 7 वजा करून पुढची किंवा मागची त्याच वाराची तारीख काढणं सोपं जातं. आपण उदाहरणावरून पाहूया बरं का. यश न काढलेल्या या महिन्यात बुधवारी 4 तारीख असेल, तर पुढच्या बुधवारी किती तारीख असेल? पुढची तारीख काढायची आहे बरं का. म्हणजे दिलेल्या 4 तारखेमध्ये 7 मिळवले की पुढच्या बुधवारी येणारी तारीख मिळेल. आलं ना लक्षात? चला तर बालमित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. थँक्यू.